आत्ता आपण आहोत मुंबईमधल्या आरेच्या जंगलामध्ये. आरेच्या जंगलाचा सध्या विवाद चालू आहे की मेट्रोला कारशेड द्यायची का नाही द्यायची आणि याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे असा एक अजेंडा मीडियामध्ये चालू होता. याचा शोध घेण्यासाठी आणि फॅक्ट चेक करण्यासाठी मी स्वतः आरेमध्ये आलो. काही डेटा पॉईंट्स सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतरच तुम्ही तुमची मतं बनवू शकता. आरेची स्थापना ही 1949मध्ये मिल्क कंपनी या उद्दिष्टाने केली. म्हणजे इथं जे सगळे गाई म्हशी वगैरे जे तबेले वगैरे असतात, गोटे असतात, तर दुधापासून उत्पन्न निर्मिती व्हावी या उद्दिष्टाने हे पूर्ण जंगल सुरक्षित करण्यात आलं. आता या आरे मिल्क कंपनीमध्ये साधारण 1 लाख लोक राहतात. 27पेक्षा जास्त आदिवासी पाडे इथं आहेत आणि इथं अनेक तबेले, ज्याला आपण मराठीमध्ये गोठे वगैरे पण म्हणतो म्हशीचे, असे सगळे प्रकार इथं आहेत. पण मध्ये मीडियामध्ये असा प्रोपगेंडा चालवला की मेट्रो शेडसाठी इथं वृक्षतोड करण्यात येत आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे काही त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा पण समावेश आहे. असे वेगवेगळे अजेंडे आपण ह्याच्यामध्ये बघितले असतील. तर याची सत्यता काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, आरेचं टोटल क्षेत्र हे 3166 एकर एवढं क्षेत्र आहे आणि त्याच्यापैकी मेट्रो शेड हे साधारण 85 एकर जमिनीमधली जी वृक्षतोड होणार आहे ती साधारण तेवढीच होणार आहे. म्हणजे समजून घ्या की 3166 क्षेत्र असलेल्या झाडांच्या क्षेत्रापैकी 85 एकरमधली झाडं तोडण्यात येणार आहेत. आता ही किती झाडं तोडण्यात येणार आहेत? तर ती साधारण 3000च्या आसपास झाडं तोडण्यात येणार आहेत. आता त्याच्यापैकी या सगळ्या झाडांपैकी साधारण एक 400 ते 450 झाडं ही ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणाहून ते झाड काढणार आणि मशीनच्याद्वारे, ट्रॅक्टरच्याद्वारे मोठ्या दुसरीकडे जाऊन लावणार आणि दुसऱ्या बाकीची साधारण 2200-2300 झाडं ही तोडावीच लागतील असा अंदाज आहे. कटिंगची सुरुवात झाल्यानंतर ॲक्च्युअल नंबर आपल्याला समजेल. आणि याच्या बदल्यात सरकार काय करणार आहे? सरकारने अशी भूमिका मांडली आहे की सरकार साधारण 25,000 झाडं ही दुसऱ्या एरियाजमध्ये BMCच्या आणि याच्याच बाजूला, आरेच्या बाजूला नॅशनल पार्क पण आहे, तर त्या एरियामध्ये पण साधारण 25,000 झाडं लावणार आहे. आता हे झाले सगळे फॅक्ट्स. याच्यावरनं आपल्यासमोर एक असा नरेटिव्ह बनू शकतो की सरकार वृक्षतोड करत आहे मेट्रो शेडला. तुम्हाला वृक्षतोडचा विरोध करायचा तर करा, तो तुमचा वैयक्तिक, तुम्हाला संविधानाने हक्क दिला आहे. माझं त्या बाबतीत काहीच म्हणणं नाही आहे. पण मला एक वेगळाच हिडन अजेंडा या सगळ्या गोष्टींमध्ये दाखवायचा आहे. आरेची वृक्षतोड करणं हा मीडियाचा जो अजेंडा आहे, हा एक अजेंडा मीडियामध्ये असून इथं ॲक्च्युअलमध्ये ग्राउंडमध्ये पूर्णपणे जंगल जिहाद होत आहे. तुम्ही नीट ऐका, काय होत आहे? जंगल जिहाद. आता हा कशा पद्धतीनं होत आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओची पूर्ण सिरीज तुम्ही एंडपर्यंत बघा. हा फक्त पार्ट 1 आहे. पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4मध्ये तुम्हाला पूर्ण आरेच्या माध्यमातून कसा जंगल जिहाद होतो, लँड जिहाद होतो, हे सगळं आपण व्हिडिओ सिरीजमधून बघूया.